निहत्य धार्त्र राष्ट्रांना का प्रीती स्या जनार्दन पापमेवाश्रयेत अस्मान् हत्वैतान् ततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्त्र राष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, या कौरवांना मारून आम्हाला काय सुख होणार? उलट आततायी कौरवांना मारलं तर आम्हाला त्यापासून पापच लागेल. म्हणून आपल्या स्वजन असलेल्या कौरवांना आम्ही मारणं योग्य नाही. स्वजनांना मारून हे माधवा आम्ही कसे काय सुखी होणार? अर्जुन पुढे म्हणाला, जरी वध करी गोत्रजांचा तरी वसोटा होनी दोषांचा. मज जोडीलासी तू हातीचा दूर होसी. या माझ्या गोत्रजांचा कृष्णा जर मी वध केला तर मी पापराशी ठरीन. संपूर्ण पातकं जळतील आणि महापुण्यामुळे जो तू माझा कैवार घेशील, माझ्याशी जोडला गेलास, तोही तुम्हाला अंतरशील. जैसा उद्याना माझी अनळ संचरला देखोनी प्रबळ मग क्षणभरी कोकिळ स्थिर नोहे. ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ क्षणभर सुद्धा तिथे थांबत नाही, किंवा सरोवर चिखलाने भरलेले पाहून चकोर पक्षीसुद्धा तिथे थांबत नाही, तयापरी तू देवा मज झकवून नयेसी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशी जैला. तसाच मी पापराशीने भरलो की माझ्या ठिकाणी पुण्याचा ओलावा शिल्लक राहिला नाही, तर तूही मायेने मला फसवून भूल घालून माझ्यापासून दूर होशील. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसत असे. तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल. तेणे दुःखे हिये फुटेल तुझविण कृष्णा. अर्जुन म्हणतो, म्हणूनच कृष्णा मी या युद्धात शस्त्र धरणार नाही, कारण हे युद्ध पुष्कळ तऱ्हेने अनर्थकारक आहे. तुझ्या प्राप्तीला प्रतिबंध झाला तर आमचे हृदय तुझ्या वियोग दुःखाने शतचूर्ण होईल. म्हणून कौरवांना मारावं आणि राज्यभोग भोगावं हे काही शक्य नाही.